नमस्कार. मी नवनाथ मांडे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चाळीसगाव तालुका अध्यक्ष. चाळीसगाव तालुक्यातील सिंधी ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांना गेल्या 1.5 महिन्यापासून पाणी प्रश्न भयंकर सतावत आहे आणि या पाणी प्रश्नाच्या बाबतीत आपण 6/5/2026 रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला एक निवेदन दिलं होतं की येत्या 7 दिवसाच्या आत आपण ग्रामस्थांना भेडसावत असलेला पाणी प्रश्न तात्काळ सोडवावा आणि सर्वांना व्यवस्थित पाणी पुरवठा करावा, अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशाराही आपण दिला होता. आता साधारण 25-26 तारीख म्हणजे 20 दिवस झाले. 20 दिवसात ग्राम आले नाही आणि त्यांनी कुठल्याही पर्यायी उपाययोजना केल्या नाही. आपण संघटनेच्या माध्यमातून आणि काही गावकऱ्यांच्या मदतीने या पाणी प्रश्नावर काय उपाययोजना करता येतील ते आपण करू असा निर्णय घेतला. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामपंचायतच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. असे असताना गावात मात्र पाणी येत नाही. त्यामध्ये ग्रामपंचायतीचा नियोजन शून्य कारभार आणि वॉटर सप्लायच्या विहिरीपासून गावापर्यंत तब्बल 7 किलोमीटरची पाईपलाईन आहे आणि या पाईपलाईनीला अतिरिक्त नळ्या पाणी चोरांनी नळ्या काढल्या आहे आणि शेतासाठी पाणी बरेच पाणी चोर शेतासाठी पाणी वापरत आहे किंवा कुठेतरी लिकेज आहे असा संशय धरून आपण 2 दिवस विहिरीमध्ये खाण्याचा कलर, फूड कलर, जिलेबीचा कलर टाकून आणि तब्बल 7 किलोमीटरची पाईपलाईन 40-45 अंश डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये गावकऱ्यांच्या मदतीने 2 दिवस चेक केली आणि त्यामध्ये आपण 2 चोरांना रंगे हात पकडलं. दुसऱ्याच दिवशी तर स्वतः ग्रामसेवक चेतन पाटील आपल्यासोबत होते. त्यांच्या समक्ष आपण चोर पकडून दिले. ग्रामसेवकांना विनंती केली की या चोरांवर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी गुन्हे दाखल करतो. या गोष्टीला आज 4 दिवस झाले. पुन्हा ग्रामसेवकाचा फोन नाही. मी वारंवार फोन केले, गुन्हे दाखल करतो, आज करतो, उद्या करतो, मला काम आहे, असे उडवाउडीचे उत्तर देऊन टाळण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला तर अशी शंका येते की ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी या पाणी चोरांची हात मिळवणी करून चिरीमिरी घेऊन हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. जर सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा गावकऱ्यांनी तुम्हाला पाणी चोर पकडून दिलेत, मग तुम्हाला गुन्हे दाखल करायला अडचण काय आहे? म्हणून आम्ही जर येत्या 2 दिवसात या पाणी चोरांवर प्रशासक आणि ग्रामसेवक यांनी गुन्हा दाखल नाही केला तर येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून पंचायत समिती समोर, गट विकास अधिकाऱ्यांसमोर आपण आंदोलनात्मक भूमिका घेऊन ग्रामसेवक आणि प्रशासक यांना या चोरीच्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करून निलंबनाची मागणी करण्यासाठी आपण आंदोलन छेडणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ग्रामसेवक महिन्यातून 1 वेळेस ग्रामपंचायतमध्ये येतात आणि यांनी मी पिंपळगाव ग्रामपंचायतीमध्ये रहिवासी राहतो असं खोटं दाखवून शासनाकडून घरभाडे वसूल करत आहेत, वसूल केले आहे. आणि मात्र हे महाशय नाशिकमध्ये राहतात, चाळीसगावमध्ये नोकरी करतात आणि महिन्यातून 1 किंवा 2 दिवसच या ठिकाणी हजर होतात. म्हणून
प्रशासनात बसलेल्या या हरामखोरांना संघटनेच्या माध्यमातून आपण जाब विचारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. हेतू पुरस्कार गावाचं पाणी रोखण्याचा अडवण्याचा प्रयत्न केलाय, चोरण्याचा प्रयत्न केलाय, यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी सर्व गावकऱ्यांची मागणी. बरोबर आहे की नाही? यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे.